राहुल, कशामध्ये व्यस्त आहेस? अरे मित्रांनो, गणपतीच्या मूर्तीजवळ आहे आणि लगबग सुरू झाली ती म्हणजे मूर्तीला आपल्या भक्तांच्या घरी पाठवण्याची. मित्रांनो, सण आला आता आपल्या ऑगस्ट महिन्याचा आणि गणपती बाप्पा आपल्या लवकरच घरी येणार आहेत. बाप्पांचे आगमन आपल्या घरी होणार आहे आणि आपण आलो आज गणपतीच्या कारखान्याला भेट द्यायला. कशा मूर्त्या रंगत आहेत, कशा आकार येतात, त्यांच्या मूर्त्यांची तयारी कशी चालू आहे ते आज आपण पाहण्यासाठी खास कारखान्यामध्ये आलो आपण. तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल मालुसरे तुमचं कोकण प्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर आज आपल्याला संपूर्ण कारखान्याची माहिती घ्यायची आणि या कारखान्याचे ओनर आपले मित्र आहेत भाऊजी म्हणून. त्यांच्याकडून आपण ह्या कारखान्याबद्दल कशा गणपतीची म्हणजे आकारणी त्यांनी उभी केली आणि कशी ते कला आपली सादर करतात आणि आपल्या चांगल्या चांगल्या मूर्त्या या लोकांच्या घरापर्यंत पोहोचवतात. तर आपण खास त्यांना भेट देणार आहोत. चला मग आपण निघूया लगेच जायला. आपण भेटतोय आता भाऊजीबरोबर आणि भाऊजीशी आपण बातचीत करूया की या कारखान्याबद्दल आपण जाणून घेऊया भाऊजीबद्दल. भाऊजी काय सांगशील? माझं नाव सचिन चंद्रकांत दांबळे. आमचा नालासोपारा ईस्टमध्ये विघ्नार्थ प्रसन्न आर्ट्स म्हणून कारखाना आहे. म्हणजे 10 वर्षाचा आमचा कारखाना आहे, 11 वर्ष आहे. आमच्याकडे POPच्या कमीत कमी 1 फुटापासून ते 10 फुटापर्यंत मूर्त्या आहेत POPच्या. आम्ही वसई तालुक्यात तर सगळीकडेच मूर्त्या देतो. तसं आम्हाला बाहेरून सुद्धा ऑर्डर येतात, पण आम्हाला काय दिवस कमी आणि कामामुळे काय एवढा होतात. आता आम्ही वसई तालुक्यापर्यंत काम करतो. शाडू मातीच्या पण आम्ही मूर्त्या ठेवतो. आणि तुझ्या व्यवसायामध्ये किती वर्ष तुला आतापर्यंत अनुभव भेटला लोकांचा प्रतिसाद? एक 10-12 वर्षापासून अनुभव आहे. आणि आतापर्यंत तुझ्याकडे कुठून लोक येतात? लोकं तर असं बघायला तर हैदराबाद दिल्लीपासून पण आपल्याला ऑर्डरसाठी कॉल आलेले आहेत आतापर्यंत. पण काय एवढा लांब आपण करू शकत नाही. तसं मूर्ती नेणं आणि गणपती घरपर्यंत पोचणं ते पण महत्त्व आहे. मी ऐकून आहे तुझ्याबद्दल की तुझ्या कारखान्यातनं म्हणजे UK पर्यंत पण तुझी मूर्ती म्हणजे पोचलेली आहे. हां, UK पर्यंत आम्ही एक मूर्ती 3 वर्ष आधी आम्ही एक मूर्ती पाठवलेली गेलेली छोटी 10-12 इंचाची आम्ही मूर्ती पाठवलेली तिथपर्यंत. पण अजूनपर्यंत वसई विरारमधनं एवढा काही बाहेर आपली मूर्ती गेली नव्हती म्हणजे साता समुद्रापार? नाही ना, आमची तिथे पण गेलीच आहे. परत आम्ही एक म्हटलं तर UP पर्यंत पण मूर्त्या पाठवल्या आहेत आतापर्यंत. अच्छा. हां, एक 4-5 वर्ष आधी आमच्या UP पर्यंत मूर्त्या गेलेल्या आहेत आणि दिल्लीवरून पण आम्हाला कॉल आले, हैदराबादवरून पण आम्हाला कॉल आले. तसं इथे एवढं नेटवर्कचं म्हणजे चांगलं नाव बनवून ठेवलं मार्केटमध्ये. आणि मूर्त्यांच्या बाबतीत तुला कुठला अनुभव आहे? म्हणजे आता तू गणपतीच्या मूर्त्या चांगल्या आकार आणि कलरिंग लोकांपर्यंत पोहोचवतेस, तुझ्या कला दाखवतेस, त्याबद्दल एक मॅन पॉवर आमच्याकडे आहे. प्रत्येकाच्या माइंडच्या हिशोबाने आम्ही करतो काम. प्रत्येकाचं माइंड आहे, एकाचं श्रेय नाही त्याच्यामध्ये. टीमवर्क काम चालतं.
त्या हिशोबाने आम्ही काम करतो. आणि कारखान्याची साधारणतः गणपती आपण समजतो गणपती आपले जवळ येतात आणि त्याची आपण तयारी कधीपासून तयारीला लागतात? आमचा कारखाना जमजम तर 3 ते 4 महिन्या आधीपासून अक्षय तृतीयेपासून आम्ही प्लॅनिंगमध्येच असतो. ओपनिंग करायचं अक्षय तृतीयेला चालू असतं. 3 ते 4 महिने आमचं गणपतीचं काम चालतं. त्याच्यानंतर आम्ही देवीची कामं करतो नवरात्र उत्सवची. त्याच्यावर आम्ही 40 ते 50 मूर्त्या करतो देवीच्या. अच्छा, म्हणजे तू आता समजा आपल्या ह्या गणपतीच्या कारखान्याची सुरुवात तुझी चालू आहे, हां, त्यानंतर मग दसरा नवरात्री नवरात्री लगेच दुसऱ्या दिवशीपासून प्लॅनिंग देवीच्या मूर्तींचं आमचं चालतं. लगेच देवाची मूर्ती करतो. देवी आणि त्यात ते दिवस कमी भेटतात. 20 ते 25 दिवस भेटतात. त्या 20 ते 25 दिवसामध्ये आम्हाला काम करायचं असतं. तेवढ्या वेळ आम्ही त्यानंतर करतो. तू मागी गणपतीचं पण घेतो असं मी हो ऐकलं. हो 2 महिन्यानंतर मागी गणपती. म्हणजे तुझा संपूर्ण फोकस हा कमीत कमी 8 ते 9 महिने आम्ही ह्याच्यामध्येच ह्याच कामात असतो. म्हणजे तुझं हां, आणि 3 महिने आम्ही प्लॅनिंगमध्ये असतो. म्हणजे वर्षाचं शेड्यूल तेच आहे. 3 महिने प्लॅनिंग आणि 8 ते 9 महिने हे काम. आतापर्यंत तू मार्केटमध्ये येऊन म्हणजे 10-12 वर्ष तुला झाले, लोकांचा प्रतिसाद काय भेटला? लोकांचा प्रतिसाद तर बराच आहे की आम्हाच्याकडनं ऑर्डर तेवढ्या कंप्लीट पण होत नाहीत. म्हणजे आम्हाला ऑर्डर समोर आहेत पण आम्हाला ते पुरवता येत नाहीत. अच्छा, म्हणजे हां, प्रतिसाद जास्तच आहे. आता तुम्ही पण आला तेवढा लांबून तर तुम्हाला पण माहिती पडलं असं नाव करूनच आलात ना नाही, तुम्ही. बरोबर आहे. भाऊजी माझी एक तुझ्याबरोबर विशेष ओळख होती. त्या हिशोबाने मला तुझी एक बाईट हवीत होती आणि तुझ्या कारखान्याला पण मला भेट द्यायची होती. आणि खूप बरं वाटलं तुझ्या कारखान्याला भेट देऊन आणि चांगल्या छान छान मूर्त्या असं आता पण आमच्याकडे एक मूर्ती आहे जी आहे वसई किल्ला तिकडनं आहे. त्याच आमच्याकडे 5 ते 6 वर्षापासून आहे. त्यात नाव ऐकूनच तेव्हापासून काम भेटलं तेव्हापासूनच येतं आमच्याकडे. म्हणजे आत्तापर्यंत आपल्या वसई विराच्या बाहेर कुठल्या अशा मूर्ती आहे आपल्या कारखान्यामध्ये की आता? वसईच्या आहेत. वसईच्या रेंज ऑफिसपासून ते किल्ल्यापर्यंत आहेत. विरारच्या 2-3 मूर्ती आहेत. नालासोपारा ईस्ट वेस्ट आहे. वसई तालुक्यात आतापर्यंत आता वसई तालुक्यापर्यंत पडतो. तर आपण पाहिलं भाऊजींचं बाईट आपण की ह्या कारखान्याबद्दल त्यांनी आणि हे भाऊजीमध्ये कला खूप म्हणजे पहिल्यापासून पूर्वीपासून आम्ही लहानपणापासून बघतोय. भाऊजी खूप चांगल्या मूर्त्या असं रंगवतो आणि त्याला आता लोकांपर्यंत घरापर्यंत पोहोचवतो. भाऊजी खूप छान अशी माहिती दिलीस तू तुझ्या कारखान्याबद्दल आणि ऐकून बरं वाटलं. आणि तुझा मोलाचा वेळ हा मला दिलास तू माझ्या यूट्यूब चॅनलला आणि तुझी बाईट पण थोडीफार भेटली लोकांपर्यंत मला तुझी माहिती पोहोचवण्यासाठी. तर धन्यवाद भाऊजी, आभार आहे तुझे. थँक्यू. मला कारखाना दाखव तुझा कसं आहे आणि काय आहे, मूर्ती वगैरे कसं हे करतो. चालेल. हे बोलले वसई पार नाका. तिथे बोललेलं असतेच ना? हां, वसई पार नाका. याची दीपक राठोड. दीपक राठोड. आणि अजून आतमध्ये हे बुकिंग आहे का? बुकिंग आहे ते ना. ते बनवून देतो आम्ही. ते पण बनवून देतो. कोणा JBS नगरचा राजा. वसई विरामध्ये नालासोपारा JBS नगरचा राजा. हे पण JBS मध्येच आहे. हे स्वामी समर्थ मठ आपला ईस्टचा त्यांच्या इथलं. अच्छा, हां, लोटसचा राजा. ह्याचं काय म्हणजे दाखवलं तू आता? ह्याच्यामध्ये त्यांचा लोगो येईल. हे कसं अग्नितांडव मूर्ती. म्हणजे लोगो लोगो तुझं स्मशाल देणार आहे हातामध्ये. मशीन का? स्मशाल अग्नितांडव आहे ना, तर त्या हिशोबाने मशाल देणार आहे ते त्याला तिथे. ही सेवालाल मित्रमंडळ तुळीस. हां, तुळीस. अजून पुढे दे रे रे ना रे ना आ तर आपल्याला ना इथे गौरीची मूर्ती भेटते आणि पहिल्यांदाच बघतो मी अशी की गौरीची मूर्ती आपली घरामध्ये जाते. भाऊजी ह्याच्याबद्दल काय सांगशील तू? आमच्याकडे पण गौऱ्याच्या तर मूर्त्या आम्ही ठेवतोच. कारण की आमचं कसं पहिलं तर एक मूर्ती विरारची होती आणि आता असं झालेलं आहे की आम्ही एक मूर्ती गेल्या वर्षीपासून चालू केल्याने ह्या टायमाला आमच्याकडे 5 ऑर्डर आहेत गौरीच्या कमीत कमी. म्हणजे लोकांना एवढं माहिती पडलं की गौरीच्या मूर्त्या आमच्याकडे भेटतात.
आता ही एक मूर्ती गौरीची आहेत आपल्याकडे, अनकम्प्लीट आहे, कामातच आहे ती. एक कंप्लीट झालेली मूर्ती आहे, ती पण बघून घ्या. ही रेडी आहे, हां रेडी. हिला पॅकिंग करून आता ठेवली. हां म्हणजे कलर थोडाफार मारायचा बाकी आहे अगोदर, रेडी कलर मारायचं, बाकी तयार मूर्ती ती. आपण गेल्या संडेलाच स्वामींच्या मठाला भेट दिली होती. तिथला मी ब्लॉग बनवला होता मित्रांनो, स्वामींच्या मठातला. आणि आज मी कारखान्यामध्ये आलो ना, तर मला स्वामींची एक सुबक अशी मूर्ती भेटलेली आहे. आणि भाऊजींनी ही मूर्तीबद्दल मला माहिती दिली आणि खूप आवडलं मला. त्यांनी ह्या मूर्तीला जे आकाराने रंग दिलाय ना, ते एकदम छान आहे. बघा, आपण स्वामींचा बघा उत्कृष्ट अशी हुबेहूब मूर्ती त्यांनी बनवलेली आहे. आणि ही खास मूर्ती मला तुम्हाला दाखवायची होती, त्यासाठी मी हिचा वेगळंच असं शूट केलं. ही बघा, ही डायमंडमध्ये मूर्ती सजवली आहे आणि हिला पूर्ण प्रॉपर डायमंडचं आकारणी दिली आहे. हे बघा, ही संपूर्ण मूर्ती डायमंडमध्ये आपल्याला सजवलेली दिसते. आणि इथे ओरिजिनल धोतर ही सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. छान अशी मूर्ती आहे. आता मी तुम्हाला दुसरी एक मूर्ती दाखवतो. इथं महाराजांच्या रूपात एक मूर्ती उभारली. हे बघा, राजसिंहावर बसलेले महाराज दाखवले. ही छान अशी मूर्ती आहे. भाऊजी, बुक आहे का? सुंदर अशी मूर्ती आपल्याला बघायला भेटेल. आमचे जुने कस्टमर आहेत, हां, त्यांच्या दरवर्षीची बुकिंग असते. त्यांना काहीतरी वेगळंच हवे असतं, तर नाही ह्या टायमाला माझ्याकडे 2 वर्षासाठी बोलवते. महाराजांच्या रूपामध्ये काही मूर्ती भेटेल तर घेऊन ये. तर ह्या टायमाला मी त्यांच्यासाठी खास ही मूर्ती आणलेली. ही मूर्ती. हां, तर गणपतीचा सण आला की आपल्या चेहऱ्यावरचा आनंद हा फुलून येतो. आणि मी तर गणपतीचा खूप मोठा फॅन आहे. कारण गणपतीच्या बाबतीत मी माझं सगळी कामं ही साईडला ठेवतो आणि पहिलं माझ्या गणपतीच्या सेवेच्यासाठी मी हजर असतो. कारण आम्ही गावाला कोकणात की जायची तयारी, गणपतीची सुरुवात करायला अगोदरच निघत असतो. आणि हा ब्लॉग बनवताना माझ्या चेहऱ्यावरचा आनंद हा तुम्हाला मी सांगू शकत नाही. आणि गणपतीच्या इतक्या मूर्त्या पाहून मलाही आनंद होतो आहे. कारण मला असं ना अंगातून आहे ना असं म्हणजे शहारा येतो की मी कधी असं गणपती बाप्पाचं म्हणजे सेवा करण्यासाठी हजर असतो आहे. प्रत्येकजण इच्छुक असतो. आणि हा आता सर्वात सुंदर सुंदर मूर्ती आणि ह्या कारखान्याबद्दल अशी बरीच माहिती आपल्याला भेटली. आणि मित्रांनो, ब्लॉग इथेच एंड करतो मी आता. आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला ब्लॉग आणि कोकणातला परंपरा हे आपण दाखवत असतो ते लोकांपर्यंत पोचवा. चला, आपण भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुर्तास बाय.